बघा बांगडा मासा हा सुरमई आहे, मोठी छोटी. हे साईज नुसार पापलेट आहे मित्रांनो आणि त्यांचं बाजारभाव पण वेगवेगळा आहे. आणि बघा जबरदस्त अशी गर्दी आहे मित्रांनो आज फिश मार्केटला. आणि क्लिनिंग वगैरे सगळे किट करून दिली जातात मासे या ठिकाणी. नमस्कार मित्रांनो, मी सखा आणि मित्रांनो आज आपण आलोय रावेतला. हे बघा माझ्या बॅक साईडला दिसला असेल हा तुकाराम ब्रिज आहे मित्रांनो. आणि या तुकाराम ब्रिजच्या शेजारीच फिश मार्केट आहे. आपण फिश मार्केटला आलोय फिश न्यायसाठी, मासे घेणार आहे, बांगडा मासा न्यायचा आपल्याला. तर मित्रांनो फिश मार्केटला त्या ठिकाणी बाजारभाव कसा आहे फिशचा आणि कुठल्या कुठल्या प्रकारचे मासे रावेत फिश मार्केटला आहेत आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे. प्लस आपण बांगडा घरी घेऊन जाऊन तो फ्राय पण करणार आहे. तर चला मित्रांनो आपण फर्स्ट जाऊया फिश मार्केटला. बरोबर या ब्रिजच्या शेजारीच मित्रांनो एक 200 मीटर अंतरावर, 200 पण नसेल कमी 100 मीटर अंतरावर हे फिश मार्केट आहे. तर त्या ठिकाणी एक 4 शॉप आहेत मी येताना बघितले. तर ब्रिजची खरं तर या ठिकाणी रात्री लाईट लागली तर खूप छान दिसते. तर लाईटिंग वगैरे लावली नाही आज आपलं बॅड लक. तर चला आपण फिश घेऊया आणि घरी जाऊ. नंतर बांगड्याचं फिश पण आपण बनवणार ते एकटंच आहे खायला, त्यामुळे काही जास्त घेणार नाही आपण. तर मित्रांनो व्हिडिओ खूप जबरदस्त होणार आहे, व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. फायनली मित्रांनो आपण रावेच्या फिश मार्केटला पोहोचलो. या ठिकाणी 4 दुकान आहेत आणि बॅक साईडला खूप गर्दी पण दिसते. आणि रावेच्या ब्रिजच्या बरोबर शेजारीच मित्रांनो हे मार्केट आहे. तर आपण बघूया आता या ठिकाणी सगळे बाजारभाव वगैरे त्यांनी ऑलरेडी पेपर असे पुष्टावर लिहून ठेवलेत. सागर फिश मार्केट, तुळजाई भवानी आणि जय मल्हार असे मोठे मोठे शॉप आहेत मित्रांनो या ठिकाणी. पण फर्स्ट तर मासे पण बघूया आणि त्यांचा बाजारभाव पण बघूया. बघा हा कटला मासा आहे, 220 रुपये किलो या ठिकाणी रावेतमध्ये आहे. चिलापी 150 आहे, रुहू हे 160 आहे. लोकल रहू 200 आहे आणि नदीचा हलवा 160. जबरदस्त खतरनाक आहे. सिलन मासा मित्रांनो बघा हा सिलन मासा 130 रुपये KG आहे. काळी वाम तोडलेली आहे, टाकलेली पिवळी वाम. वामचे पण या ठिकाणी 2 प्रकार आहेत, काळी आहे पिवळी वाम आहे. आणि हे काय आहे त्याचं दिलं नाही, कसं जवसा का कसं किलो आहे ते? पावशे 80 रुपये पावशे आहे. आणि हे बघा फिश मसाले त्या ठिकाणी आपल्याला मसाले पण भेटत आहे. कुठला मासा आहे हा? चिलापी आहे ना, 200 रुपयाचा. सौदाळी मासा बघा. तर हे मासे 400 रुपये किलो आहे. त्यानंतर टुना जबरदस्त मासा आहे मित्रांनो, खेकडा पण आहे बघा या ठिकाणी. या ठिकाणी वजन वगैरे करून लगेच या ठिकाणी मासे साफ पण करून दिले जातात मित्रांनो. आणि मांदेली मासा बघा 200 रुपये KG आहे. पापलेट या ठिकाणी 1050 रुपये KG. साईज आणि सगळं मोठी छोटी. हे साईज नुसार पापलेट आहे मित्रांनो आणि त्यांचं बाजारभाव पण वेगवेगळा आहे. ही साईज जरा थोडीशी पापलेटची मोठी असल्यामुळे ते 1050 आहे आणि ही जरा छोटी असल्यामुळे 950 आहे. बघा इकडे पण आहे 850 वाली पण पापलेट आहे. म्हणजे साईजनुसार या ठिकाणी आहे. रावस मासा आहे आणि हा काटलेला आहे बघा, म्हणजे संपला आहे त्यांच्याकडे. हा चित्ताडा 750 रुपये KG. नंतर समुद्राचे हलवा 800 रुपये KG. आणि सुरमई बघा मित्रांनो, सुरमई या ठिकाणी 750 रुपये KG आहे. या ठिकाणी बांगडा पण आहे, बांगडा 380 आहे. नंतर कोळंबी आहे. यांनी पूर्ण असं एकदम सिस्टमॅटिक लावलं आहे सर्व, की सर्वांना बाजारभाव वगैरे कळून जातील आणि विचारायची गरज पण पडणार नाही, प्रत्येक गिरायकाला सांगण्याची गरज पण नाही आहे. त्यामुळे पूर्ण माशांची नावं आणि रेट पण त्यावर लिहिलेले आहेत. बिगवन चिलापी हा 180 रुपये. समुद्राची कोळंबी 450 आहे. कोळंबी पण आहे, इकडे पण कोळंबी आहे 550 आहे. आणि बोंबील हा ओला बोंबील आहे मित्रांनो, तो
300 रुपये किलो दिला बघा. पूर्ण किलोचेच भाव त्यांनी नेऊन ठेवले. सागर फिश मार्केटमध्ये मित्रांनो आपण हा बाजारभाव बघितला आत्ताचा. आणि इकडे शेजारी पण फिश मार्केट आहे. साप वगैरे सफाई वगैरे करून पूर्ण साफ करून देत आहे. तिकडे सुकते पण आहे बघा. बोंबील वगैरे सुकट आहे. बोंबील कसे दादा? 100 रुपये पाकिट. 100 रुपये पॅकेट आहे का? किती पावशेर आहे का? किती आहे? 150 ग्रॅम. 150 ग्रॅम आहे का? बोंबील पण साईज पण छान आहे बघा. हां एकदम साफ वगैरे. आणि साईज पण मस्त आहे आणि मोठी साईज आहे. काय पिंडीतला आणला ना असं भरला ना तर तुम्हाला काय दिसणार. हां आणि हे काय आहे? थोडा हां ओके. हे सुकटीचाच प्रकार आहे का? नाही थोडा सेपरेट असतो. हो का? भाजी बी भारी लागते याची का? हे कसं आहे? 250 रुपयाचा आहे. 250 रुपये. आणि सुकट 100चे पॅकेट आहे. 100चे पॅकेट आहे ना. सुरमई पण आहे बघा. पण सुरमई 850 आहे आणि 650 आहे. कदाचित ती साईजनुसार असेल ना. हां म्हणजे रेड पिन आहे त्या ठिकाणी साईजनुसार आहे पूर्ण. ही जरा मोठी साईजची आहे त्यामुळे तिचा रेट पण तसंच आहे 850. आणि ती साईजला कमी आहे त्यामुळे तिचा रेट पण 650 आहे. तर 200 रुपयाचा डायरेक्टली डिफरन्स आहे. कारण साईज एवढीच आहे पण 200 रुपयाचा डायरेक्टली डिफरंट भेटतो. आणि पापलेटमध्ये पण तुम्हाला मगाशी सांगितलं त्याप्रमाणेच डिफरंट आहे. आणि या ठिकाणी या शॉपमध्ये बघा शिंपले पण आहेत. आपल्याला शेजारी नाही बघायला भेटले पण या ठिकाणी शिंपले पण यांच्याकडं अवेलेबल आहेत. 300 रुपये किलोने आहेत ते. कोक मासा आहे. कोक मासा आहे. कोक तेच मी बघत होतं उलटं पडलं होतं पण बघा. आणि शॉपमध्ये गर्दी पण बघा खूप जबरदस्त गर्दी मासे घेण्यासाठी. पूर्ण कटिंग वगैरे केले जातात करून दिले जातात. रेट वगैरे यांनी पूर्ण या ठिकाणी असे पूर्ण लिहून ठेवल्यामुळं एकदम इझिली जातं आहे पूर्ण आपल्याला हे करायसाठी. आणि तुळजाभवानी स्टॉलमध्ये आपण हे सगळे मासे आता बघितले. आणि शेजारी जय मल्हार होलसेलचं स्टॉल आहे. आता यांनी रेट वगैरे काय लावलेले नाही आहेत पण पूर्ण मासे आहेत. कोळंबी आहे त्यानंतर सुरमई आहे. आणि सुरमईचा काही सुरमईचा रेट ह्याच्यानुसारच आहे ना साईजनुसारच आहे ना. ही कशी आहे सुरमई? वर खालची 700 म्हणजे बघा प्रत्येक शॉपमध्ये थोडाफार डिफरंट आहे. खेकडी पण आहे. खेकडी कशी आहेत बताई? 550 रुपये किलो का? आवेजमध्ये 550 रुपये किलो खेकडी आहेत. आपण ज्यावेळी डिंबे मार्केटला भेटलेलं तर डिंबे मार्केटला 300 रुपये किलो आपल्याला भेटलं होतं. कारण ते जरा ग्रामीण भाग असल्यामुळं 300 रुपये किलो आहे. आणि बघा जबरदस्त अशी गर्दी आहे मित्रांनो आज फिश मार्केटला. आणि सायंकाळचे रात्रीच्या वाजले 6:30 वाजून गेले पण जबरदस्त गर्दी. इथं बांगडा संपला. इथं 380 रुपये बांगडा आहे शेजारी सागरला. आणि तुळजाईला 350 आहे. म्हणजे रेट कमी जास्त आहेत घेईल तसे. आता इकडं संपलाय त्यामुळं कदाचित तो रेट वाढला असेल असं वाटतंय. आणि बघा बांगडा मासा हा सुरमई आहे. अरे वा. आणि बांगडा पण मासा संपलेला त्याच्याकडे जस्ट आताच आलाय. खूप गर्दी आहे मित्रांनो या दुकानामध्ये कारण की मासे पण राहत नाही आहेत. आपण हा बांगडा मासा नेणार आहे आज. तर बांगडा मासा मित्रांनो या ठिकाणी 350 आहे. शेजारी 380 असल्यामुळे आपण या ठिकाणी घेतोय. आणि आत्ताच फ्रेश आलेले यांचे संपले होते पूर्ण. हे बघा ओके द्या बरं वजन वगैरे करून. खूपच गर्दी आहे मित्रांनो या ठिकाणी. आईला मी एकटाच आहे मित्रांनो त्यामुळं एवढे मासे घेतलेत अर्धा किलो. तरी पण संपतात की नाही काय माहिती नाही. 4 मासे आलेत 185 रुपये झाले अर्धा किलोचं. बघा मासा आपण हातानेच घ्यायचा आहे आणि या ठिकाणी आपल्याला साफ करून पण दिलं जाते. हे बघा पूर्ण या ठिकाणी मासे वगैरे साफ करून दिले जातात. आपण आपला बांगडा साफ करून घेऊ चिरा वगैरे मारून फ्राय करायचं आहे आपल्याला. खूप गर्दी आणि बांगडा क्लीन बसा करता कैचीनीच पूर्ण साईडनी साफ करताय.
तुकडे कापले एकात 2 करा. आता साफ करून तर मासे घेतले जातात. शिरा वगैरे मारून घेतलं ते बनवायला पण आपल्याला इझी जातील ते. तर मित्रांनो मार्केट बंद तर आलोय आपण बाजार बघितलेत आणि मासे ऑलरेडी आपण साफ करून घेऊन आलोय पण ते व्यवस्थित धुवून घेणार आहे. 4 मासे आले मित्रांनो एक अर्धा किलो मध्ये. फर्स्ट आपण मासे स्वच्छ असे धुवून घेऊया. नंतर त्याला मॅग्नेट व्हायसाठी मसाले वगैरे लावून आपण एक 15 ते 20 मिनिट ठेवणार आहे आणि नंतर फ्राय करणार आहे. शेजारी तवा वगैरे ठेवलाय पहिलाच आणि फर्स्ट तर साफ करून घेऊया. फर्स्ट आपण व्यवस्थित धुवून साफ करून घेऊया. चिरा वगैरे तर खूप छान अशा मारून दिल्यात मस्तपैकी. हे बघा जेणेकरून मसाला पूर्ण आतमध्ये बसत याच्यामध्ये. तर आपण फर्स्ट मसाला पण तयार करून घेऊया. मासे जर साफ केलेत तर मित्रांनो आपण पहिल्यांदा मॅग्नेट करून ठेवणार आहे फिश. हा बांगडा मासा आणलाय आपण. तर चला फर्स्ट आपण मसाले घेतलेत. बघा फिश फ्राय मसाला आहे हा काढून घेऊया. आपले 4च मासे त्यामुळं थोडं कमी मसाला आपण वापरतोय आणि नॉर्मल तेल पण आणले. तेल पण नंतर थोडं टाकणार आहे. हा मिरची पावडर आणि तिखट प्रमाण कमी वापरूया कारण की तिखट होईल जास्त. आणि यामध्ये हळद पावडर आहे बघा. हळद पावडर पण टाकून आणि चवीनुसार मीठ. पूर्ण मिक्स करून घेऊ आणि थोडासा गरम मसाला टाकून घेऊया. तर मित्रांनो हे पूर्ण असं मिक्स करून घेऊ. त्याच्यामध्ये थोडंसं नॉर्मली तेल टाकूया जेणेकरून ते मिक्सचर व्यवस्थित होईल नाही का. नंतर फ्राय तर करायचीच आपल्याला. हे खरं तर रव्यामध्ये पण आपण फ्राय करू शकतोय असं काही नाही. अरे बाबा लागेल होता. आणि मसाल्यामध्ये आपण फ्राय करतोय फक्त मसाले लावून नाही का. मॅग्नेट करायसाठी ठेवायचे जेणेकरून याला चांगलं मुरल नाही माशाला मसाला वगैरे. त्याच्यात चिरा पण त्यांनी व्यवस्थित मारून दिल्या त्यामुळे मग मासा पण असं हे होईल नाही का. मस्त असं मसाला वगैरे लागेल त्याच्यात. साफ पण व्यवस्थित केलाय म्हणजे. तर मसाला लावून झाले. अशाच प्रकारे पूर्ण सर्व माशांना आपण व्यवस्थित मसाला आतमध्ये चिरांमध्ये भरून लावून घेऊया. फायनली मित्रांनो मासे तर पूर्ण आपण मसाला लावून घेतलाय. 15 ते 20 मिनिट आपण ठेवणार आहे त्यानंतर फ्राय करायला घेणार. तर हे बघा मित्रांनो मसाले आता एक 15 ते 20 मिनिट आपण ठेवले होते मासे मसाला लावून आणि मुरायसाठी जेणेकरून मसाला व्यवस्थित त्याला लागतो. तर चला आता आपण बनवायला घेऊया. फ्राय करणार आहे. फर्स्ट तर आपण तेल टाकणार आहे. तर 4 मासे बसतायत की 3 बसतायत माहिती नाही आपले. हे बघा चांगले असे फ्राय करून द्यायचे आहे तेलामध्ये. पॅनल नाही आपल्याकडे तवा आहे त्यामुळे आपण तव्यावर करतो आणि वरून आपण झाकण ठेवूया थोडा वेळ जेणेकरून व्यवस्थित शिजतील मासे. एक 2 ते 3 मिनटं आपण झाकण ठेवलं होतं. तर बघूया कसे झाले. पलटी मारा आपण मित्रांनो त्यासाठी.
अगदी मारून घेऊ आपण. मारायला गेलं नाही वा. ऐकू का बघा. पुन्हा एक मिनटं आपण 1 ते 2 मिनटं झाकण ठेवूया. आणि हे बघा मासे कसे झालेत फ्राय. आपण पुन्हा एकदा त्यांना पलटी करूया. पलटी खायला प्रॉब्लेम घेतो मासा. प्रॉब्लेम देऊ नको मासा. असं काहीच असले भारी झाले मित्रांनो. खूपच जबरदस्त असे दिसत आहेत. तर फायनली गाईज आपले हे बघा मासे रेडी झालेले आहेत. आणि आता आपण घेणार आहे खायलासाठी. फर्स्ट तर काढून घेऊया एका डिशमध्ये. रेडी झालेले आहेत. आणि हा थोडासा मसाला राहिला आहे आणि तेल आहे त्याच्यामध्ये ना. आपण एक अंडे आपले बघा. अंडे जळून खाणार आहे. अंडे बनवणार त्याची. थोडंसं मसाला आहे. मसाला पण आहे थोडं तेल पण आहे. तर होऊन जाईल नाही का. त्या हिशोबाने आपण एक आमलेट पण बनवतो. आपलं तर आहे पूर्ण अंडं पसरलं ना आपण डायरेक्टली टाकल्यामुळं. ओके हे बघा आमलेट पण बनतं आहे. राहिलेलं तेल आणि मसाल्यामध्ये. हा 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 जमलं बरं का जमलं. हे बघा आमलेट पण रेडी झाली. फिश पण या ठिकाणी रेडी आहेत आपले. आता आपण जेवायलाच घेणार आहे. हे बघा फायनली तर रेडी झालेले आहेत फिश आपले. आणि आपण बघूया ते चांगली झालीत की नाही शिजलेत की नाही. तर बघा शिजले तर आहेत. टेस्ट पण करून बघूया कसे लागतात ते. माशांची टेस्ट खूपच जबरदस्त झाली. आपल्याला राईस पण बनवायचं आहे. राईस बनवून नंतर खाणारच आहे. पण अशीच टेस्ट खूप छान लागते. जबरदस्त टेस्ट आहे मित्रांनो. आपण गावाला जे बनवायचो त्यापेक्षा पण मस्त टेस्ट या ठिकाणी लागायला लागली. तर चला आजचा व्हिडिओ या ठिकाणी आपण स्टॉप करणार आहे. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये जरूर कळवा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळी काळजी घ्या. थँक्यू सो मच. गुड नाईट.